नमस्कार मित्रांनो, मी रंजना पाटील. माझ्या या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. रोजची माझी पूजा चालू होती. मी पूजा वगैरे केली आणि आरत्या 2-3 आरत्या मी म्हणल्या आणि आरत्या झाल्यानंतर 11 माळी जप केला आणि जप झाल्यानंतर स्वामींना वंदन करून मी स्वामींना म्हणले, स्वामी मला तुमचे दर्शन आज पाहिजे. तर 5 मिनिटात बघा फुलपाखरू आले घरी आणि जिथे मी पूजा अर्चा करत होते तेथेच बाजूला म्हणजे एक हे ठेवलेलं आहे, तर त्याच्यावर ते फुलपाखरू येऊन बसले आणि माझं लक्षच नव्हतं. इकडं तिकडं उठून मी सगळी पूजा झाल्यानंतर नैवेद्य वगैरे दावला आणि मी उठून बघते तर काय साक्षात तुम्हाला सांगायचं फुलपाखराच्या रूपात स्वामींनी मला दर्शन दिले. खूप मला आनंद झाला. स्वामींनी मला साक्षात फुलपाखराच्या रूपात दर्शन दिले. त्यामुळे मी स्वामींना आता आमच्या घरी वास्तव्य तुम्ही कायमचे करा असे बोलले. तर तुम्हाला सांगायचं अजून फुलपाखरू ते घरी आहे. 1 दिवस झाले तरी देखील फुलपाखरू ते घरीच आहे. आणि जसं मी बोलत होते, स्वामी तुम्ही आमच्या घरात वास्तव्य करा, असं फुलपाखरू म्हणजे बसलेलं होतं त्या फ्रीजवर. तर बघा, तर ते फुलपाखरू जसं मी श्री स्वामी समर्थ म्हणत होते ना, तर ते फुलपाखरू असं हात हलवल्यासारखं करत होतं. नंतर मी दिगंबरा दिगंबरा म्हणले तरी देखील ते फुलपाखरू तेच होते. अक्कलकोट निवासी ब्रह्मांड नायक राजाधिराज अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज की जय असे बोलले. स्वामी तुम्ही आमच्या घरी वास्तव्य करा, मला तुम्ही दर्शन दिले, मला छान वाटले असं बोलले मी. थँक्यू स्वामी असे बोलले. तर ब्रह्मांड नायक राजाधिराज मला आनंद झाला की स्वामी स्वामींनी माझे ऐकले आणि 5 मिनिटात मला स्वामींनी दर्शन दिले. तुम्ही देखील हा व्हिडिओ पूर्ण बघा. समोर फुलपाखरू तुम्हाला दिसेल. तेव्हा ते फुलपाखरू बघा कसे बसलेले आहे. पहिल्यांदा असं बसले होते आणि जसं मी दिगंबरा दिगंबरा म्हणायला लागले तसं बघा ते फुलपाखरू श्री स्वामी हलत होतं, असं म्हणजे शेंगा हलवल्यासारखं करत होतं. तर बघा आणि पुढं बघा तुम्ही, जसं मी दिगंबरा दिगंबरा म्हणलं तसं अक्षरशः तुम्हाला सांगायचं पायावर उभा असल्यासारखं फुलपाखरू ते असं एका पायावर उभा असल्यासारखं फुलपाखरू बसलेलं आहे. हे आत्ता स्पष्ट सगळं फुलपाखरू असं फुलावर जसं बसतं तसं बसलेलं आहे. आणि मी जसं पाया पडले, मी स्वामी थँक्यू बोलले आणि मला दर्शन दिले तुम्ही. मी स्वामींना पाया पडले आणि दिगंबरा दिगंबरा बोलले. अक्कलकोट निवासी पूर्ण दत्ता अवतार दिगंबर स्वामी राज असं बोलले. तर बघा हे फुलपाखरू पूर्ण दोन्ही पायावर उभे आहे. त्यावेळेला मी दिगंबरा दिगंबरा बोलत होते. तर बघा अक्षरशः असे फुलपाखरू उभे आहे. आणि सकाळी ज्या वेळेला माझी पूजा चालू होती त्यावेळेला हे फुलपाखरू आलेले होते. तर तुम्हाला सांगायचं संध्याकाळी होऊन गेली तरी देखील ते फुलपाखरू तेथेच होते. इतका आनंद झाला मला. स्वामींनी मला फुलपाखराच्या रूपात दर्शन दिले. तुम्ही देखील स्वामी सेवा करत जावा. कोणते ना कोणत्या तरी रूपात स्वामी आपल्याला दर्शन देतात आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतात. कोणतीही संकट असू दे तर ती स्वामी संकटातून बाहेर काढतात. तर तुम्ही स्वामी सेवा करत जावा. बघा हे फुलपाखरू जसं मी बोलत आहे तसं ते फुलपाखरू असं उभारलेलं आहे. आणि हे फुलपाखरू म्हणजे स्वामीच आहेत. स्वामींनी मला फुलपाखराच्या रूपात श्री स्वामी दर्शन समर्थ दिलेले आहे. महाराज की जय. बघा हे श्री स्वामी समर्थ महाराज बघा फुलपाखरू अवधूत चिंतन गुरुदेव. आणि पहिल्यांदा तर असं खाली बसलेलं होतं चिंतन गुरुदेव. आणि आता बघा दोन्ही पायावर असे उभे आहे फुलपाखरू. ब्रह्मांड नायक राजाधिराज अक्कलकोट तर घ्या श्री तुम्ही स्वामी पण समर्थ दर्शन. महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.
अवधूत चिंतन गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ